हरिओम. माझं नाव अंजली विरा तपकिरे, मालपाडोंगरी उपासना केंद्र. माझा एक अनुभव सांगते. मी माझी दीर, जाऊ, पुतण्या सगळी फॅमिली आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो ह्याच 5 जूनला मागच्या महिन्यामध्ये. तर आम्ही तिथे गेलो, सकाळी तिथे पोचलो आणि गुरुवारी गड चढायला सुरुवात केली. देवीचा गड चढायला सुरुवात केली, त्या पर्वतावर चढायला सुरुवात केली. माझे मिस्टर हार्ट पेशंट आहेत, त्यांची बायपास झालेली आहे. माझ्याबरोबर माझ्या सुनेची आई होती, त्या पण वयस्कर, पण प्रत्येकाने जिद्द ठेवली की नाही आम्ही जाणार. आम्ही सगळे खाली आलो, रामोराजमणी घेतलं, प्रत्येकाला उदी लावली, कपाळाला उदी अशी फासली, सगळ्यांनी अंगाला उदी लावली आणि नाव घेतलं. आहेत बापू. डोंगर बघितलं की भीती वाटायची, बापरे आपण चढू का हे सगळं. पण आणि कुठला विचारही केला नव्हता की समजा डोंगरावर नाही चढता आलं तर पुढे काय. पण नाही, गेलो, जाणार, आपण सगळे चढून जाणार. असं करत आम्ही चालायला सुरुवात केली. कसं करत चढलो, डोंगर चढलो, दर्शन झालं. आणि दर्शन झालं इथपर्यंत, ते दर्शन होईपर्यंत जराशी ऊर्जा होती. हे ते खरं तर खूप कठीण होतं, पण देव नेतो म्हणून खरंच बापूंनी तिथपर्यंत नेलं, दर्शन केलं आईचं. आणि आम्ही निघालो, खाऊन पिऊन निघालो. आणि मग आम्ही खाली यायला सुरुवात केली, उतरायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला असं वाटलं की अरे उतरणं म्हणजे की काय नाही, उतरू आपण, पटपट जाऊ. आता काय मगाशी चढायचं होतं म्हणून दम लागत होता वगैरे, पण आता पाय बोलायला लागले होते की पाय दुखायला लागले होते, नुसते गोळे आले ते पायाला सगळ्यांच्याच. कसं बसं उतरत होतं, अक्षरशः जीवावर आलं होतं. आणि घोडा करूया, खुर्ची करूया, हे करूया, ते सगळं करत आता थोडं, पण काही मिळालं नाही. अतिशय गर्दी होती, इवन बसायला सुद्धा जागा नव्हती. आणि आम्ही एका बाजूने खाली उतरत होतो, त्या बाजूला येणारी लोक होती, ती लोक इतक्या जोशमध्ये येत, जय माता दी जय माता दी, त्या भक्तांचा सगळा उत्साह बघत कसं करत आम्ही खाली उतरत होतो. आता झालं काय की आमच्याकडे जे लहान मुलं होती ती चालायलाच अजिबात त्यांना येत नव्हतं, चालायला बघत नव्हती मुलं. आणि त्यांना कडेवर घेऊन इतरांना चालणं शक्य नव्हतं. माझ्या मुलीला, माझ्या पुतण्याला त्यांना चालणं शक्य नव्हतं. म्हणून काय केलं, एक छोट्या बाबा गाडी येतात, त्यात मुलांना बसवून पुढं न्यायचं ठरलं. मग ते जे कपलवाले, जे मुलंवाली होते 3-4 ते पुढं गेले की त्यांना ते पळत त्यांना जावंच लागणार. ते पुढं गेले आणि तिथं जाऊन पोचले आणि पुढेच गेले. आता कळायला मार्ग नव्हता, पोचले वगैरे काय ते. आता आम्ही हळू, माझा मुलगा मात्र माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या बरोबर होता सारखा. आई चल तू उतर, होणार आई होणार. आणि अजिबात नाही, पाय बोलायला लागले होते, अजिबात होत नव्हतं. देवा कधी एकदा मी घरी जाईल आणि कधी त्या अंथरुणावर पडेल असं झालं होतं मला, कधी त्या हॉटेलमध्ये जाईल असं झालं होतं. आणि हळूहळू राहायचं झालं, आता खाली बघायचं झालं. 1 किलोमीटर राहिलं, 2 किलोमीटर, पण ते अंतर काही कमी होत नव्हतं. कसं 1-1.5 किलोमीटर अंतर राहिल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो, चहा पिला. आणि पुढचे सगळे पोहोचलेत का बघायला फोन केला, तर ते म्हणाले हो आम्ही पोहोचलो, पण आम्ही काही खाल्लं नाही आहे. जवळजवळ 1 वाजला होता त्यांना पोहोचायला, रात्रीचा 1. आणि आम्हाला काहीतरी घेऊन या. तर मग आम्ही 2 भाग केले. माझा दीर, माझे जाऊ, माझे मिस्टर, त्या सगळ्यांना आम्ही पुढं पाठवले की तुम्ही हळूहळू उतरायला सुरुवात करा आणि पुढे जाऊन हॉटेलवर पोहोचा, आम्ही जेवण घेऊन येतो कुठून तरी. आणि त्यावेळेला थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि प्रचंड धुळीचं असं वादळ सुरुवात झाली होती. तरी आम्ही मागे चालत होतो, कुठलं तरी हॉटेल चालू असेल, काहीतरी खायला मिळेल, कारण दिवसभर पोट जड झालं तर चालता येणार नाही म्हणून कुणी खाल्लं नव्हतं. आता त्यांना खायला पाहिजे म्हणून आम्ही परत थोडेसे मागं आलो, मी आणि माझा मुलगा कौस्तुभ. आणि एका ठिकाणी थोडंसं चालू बघितलं काहीतरी, तर पावभाजी मॅगी काहीतरी बनवून दिलं आणि आम्ही चालत खाली उतरलो. आलो एकदा त्या पायथ्याशी आलो, वर बघितलं, परमेश्वरा बापू तुम्हीच सगळं आमच्याकडनं करून घेतलं असं म्हणालं. उतरलं, जरासा जीव हे झाला. खाली उतरलो, जेव्हा मोकळ्या जागेत आलो, प्रचंड वादळ सुटलं होतं, प्रचंड, म्हणजे अक्षरशः उडून जाऊ की काय इतकी भीती वाटत होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट गेला होता, समोर काहीही दिसत नव्हतं. सगळं गाव, ते नवीन गाव, त्या भागात आपण कधी गेलेलो पण नाही, ते पूर्ण अंधारात. आता माझा मुलगा वारंवार केदारनाथ, अमरनाथ, वैष्णोदेवी फिरत असतो सारखा, त्यामुळे त्याला त्या भागातली माहिती होती. एका रिक्षावाल्याला विचारलं, तिथे रिक्षाची लाईन लागलेलीच होती. त्याने सांगितलं 300 रुपये घेऊ तुम्हाला हॉटेलवर सोडायला, आणि किती 1-अर्धा किलोमीटर अंतर असेल हार्डली. त्याला म्हटलं कशाला 300 देऊया, चल जाऊया, आता आलोय खाली तर झालं, आता 5 मिनिटात चढून जायचं, जाऊ आता उतरून. आणि इतकं वारं सुटलं होतं अक्षरशः, म्हणजे समोर ज्या रिकाम्या रिक्षांची लाईन लागली होती ना त्याला धरून जात होतं. म्हणजे कपडे उडत आहेत, हातातले ते पाव उडून गेले, काय आम्ही घेतलं होतं ते उडालो. म्हणजे आपणही उडू हे मला वाटत होतं की आपणही उडणार. आणि अक्षरशः बापूंचं नाव घेतलं की देवा हे थांबव रे कुठंतरी, खूप भीती वाटते मला पुढे जाईपर्यंत. आणि थोडासा वादळाचा वेग कमी झाला आणि आम्ही त्या कसं बसं बोलत हॉटेलच्या दरवाज्यात येतो. 3ऱ्या मजल्यावर आमची रूम होती. 3ऱ्या मजल्यावर गेलो, ते जेवण सगळं दिलं घरच्यांना.
जेवण दिलं. माझ्या मुलीने दरवाजा उघडला. बाकी सगळे बेशुद्ध पडल्यासारखे झोपले होते, कोणीच जागा नव्हतं आणि लाईट नव्हता, त्यामुळे मला दिसलं नाही आतमध्ये कोण आहे काय. माझ्या मुलीनं पिशवी घेतली. तेवढ्यात तिने मला विचारलं, आई बाबा, माझ्या सुनबाई वगैरे ते सगळे लोक कुठे आहेत? म्हटलं काय बोलते? तर म्हणते नाही, ते लोक आले नाही तिथून. रात्रीचे 1:45 झालेत. बाहेर इतकं तुफान वारं सुटलं, लाईट नाही आहे आणि आमची अर्धी लोक, ज्याच्यामध्ये माझे मिस्टर, माझे दीर जे हार्ट पेशंट आहेत, त्याच्याबरोबर 3 बायका, आणि प्रचंड वादळ सुटले, बाहेर अंधार, नवीन जागा. अशामध्ये हे कुठं राहिले मागे आणि कुठं जाऊ शोधायला त्यांना. आणि समजा रिक्षात बसले असतील आणि तर गेले असतील तर तो रिक्षावाला घेऊन गेला कुठे? 1:45 झाले, 1ला खाली उतरलेले. पाऊण तास कुठे फिरवून नवीन गाव. आता काय करू कळेना. माझा थकवा कुठल्या कुठे पळाला, पाय दुखत होते कुठल्या कुठं गेलं. माझ्या मुलाला मी आवाज दिला, तो खाली चप्पल काढत होता. म्हटलं कौस्तुभ, आपल्या घरातलं कुणी आलेलं नाही आहे, फक्त ते पुढचे जे लोक आले ना तेवढेच. पुढे 5 जण आपल्या घरातले नाहीत आणि आम्ही एकटेच कुठेतरी राहिलो म्हणाल तर त्यांचं काय होत असेल. फक्त त्या कल्पनेने मला अक्षरशः माझा थरकाप उडाला होता. ती रात्र ना मला काळ रात्र वाटत होती. बापू, माझी 5 माणसं मला द्या. बापू, माझे मिस्टर माझ्या समोर द्या. समोर आईचा डोंगर बघत होते. 5 मिनटं मला काही सुचलं नाही. मी प्रचंड गोंधळ करत होते. हॉटेलवाला आला. म्हटलं तुझी गाडी मला दे, आम्ही घेऊ, आम्ही त्यांना शोधून आणू. कुठं शोधता गाडी? वादळ सुटले, पाऊस पडतो, एवढे मोठे मोठे दाणे पडत आहेत. कुठं जाणार शोधायला? मलाही माहीत नव्हतं मी कुठं जाणार आहे. खाली आले. माझा मुलगा लगेच त्यांना शोधायला निघाला. पण 100 गोष्टी मनात येत होत्या. येणाऱ्याला कितीतरी वाटा, हा कुठे जाईल, कुठं शोधेल. पण माझा मुलगा त्यांना शोधायला गेला. तोही घाबरला होता. नवीन लग्न झाले त्याची बायको. आणि 2 मिनिटांनी मी शांत झाले. वर बघितलं. म्हटलं आपण तिच्या दरवाजात आहोत, काही वाईट घटना नाही. तिच्याकडे बघितलं आणि एका क्षणानंतर मी कुरुक्षेत्र मंत्र चालू केला. अजून सांगते, मी तो कुरुक्षेत्र मंत्र उलटा सुलटा म्हटला. मला बोलता येत नव्हतं. फक्त मी बापूंचा दावा करते, बापू माझी माणसं, 5 माणसं माझी आणून द्या. बापू ते खूप घाबरतील, बापू हार्ट पेशंट आहे. सगळं कळत होतं. पण आणि बापू काय करतील हे पण मला पडलं होतं. खरं तर तो आपला प्रांत नाही, पण आता बापू आणणार तरी कुठून त्यांना? सगळ्या अनुभवांचा विसर पडला होता. काही कळत नव्हतं. फक्त कुरुक्षेत्र मंत्र चालू केला. कुरुक्षेत्र मंत्र पूर्ण व्हायच्या आत माझा मुलगा त्यांना रिक्षाने घेऊन समोर उभा राहिला. फक्त माझ्या मुलाने पांढरा शर्ट घातला होता म्हणून त्यांना दिसला त्या अंधारामध्ये तो. आणि ती 5ची माणसं माझ्या समोर उभी होती. रात्रीच्या 2 वाजता. खार कुठे, ते डोंगर कुठे, आम्ही कुठे. आणि तो बापू एका क्षणात ती माझी माणसं समोर आला होता. पण ती 10 मिनटं जी गेली, ती माझ्या समोर जी 10 मिनटाची मी घालवली होती ना, मी आयुष्यात विसरणार नाही. आणि अशा वेळेला अंधारात पाण्यात बुडणं, अंधारात सापडणं, सगळं करणं, सगळ्या गोष्टींची तीव्रता त्यावेळेला वाटत होती मला. पण बापूने एका क्षणात ती माणसं समोर आली. जीव भांड्यात पडला. सगळ्यांना बघितलं व्यवस्थित, सगळ्यांनी एकमेकांना बघितलं. सगळ्यांनी मनोमन बापूंना अंबज्ञ म्हटलं असेल. आणि बापू खरंच खूप अंबज्ञ आहे मी तुमची. बापू श्रीराम नाथ संवित अंबज्ञ.